हॅलो, थँक्यू विपुल, थँक्यू अप्पा. तर आताच उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी जासे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा शौर्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय आनंद गंगाराम म्हात्रे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 4,000चं आर्थिक पाठबळ मिळालं. त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया की आपण दिलेलं योगदान हे आमच्यासाठी फार बहुमूल्य आहे. तर आपण पाहतोय रात्रीचे 1:49 झालेत आणि आपण पाहताय 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग महापर्व पहिलं आणि या पहिल्या महापर्वाची ही पहिली सेमीफायनल जी मैदानामध्ये रंगली जाते. 24 संघ असल्यामुळे माफ करा 20 संघ टोटल ऑलरेडी मॅचला पण सुरुवात करतोय. सेमीफायनल नंबर 1 सिद्धिविनायक धाकटेजी विपक्ष चॅलेंजर चिरले. पॉइंट मध्ये खेळला चेंडू, पहिला चेंडू सीमापार, चौकारानं सुरुवात केली या सामन्याला. डावाची सुरुवात चौकारानं झाली. फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार रोहित घरत आणि प्रतीक घरत असे दोन बॅट्समन सध्या ओपनिंग पेअर सलामीची जोडी सिद्धिविनायक धाकटी जुई संघाची पाहायला मिळते. चॅलेंजर चिरले संघानं टॉस जिंकून प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संयम म्हात्रे पहिला गोलंदाज पूर्ण दिवसभर जो चर्चेमध्ये राहिला होता. यावेळचा चेंडू हलक्या हाताने मात्र कट केला. चेंडू शॉट पण काढायला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तिथे अक्षय पाटीलचं, परंतु एक धाव रोखणं कठीण, एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक पोहोचलं जात आहे. बिनबाद 5 वर. संयम माफ करा संयम म्हात्रे. एक संयम घरत येऊन गेले एक मॅच करून. हे संयम म्हात्रे आहेत. रिव्हर्स अटेंड करण्याचा हा प्रयत्न जरूर अटेंड झाला. चेंडू डीप बॅकवर्ड कडे चला एक मिळाली आहे, दुसरीसाठी पलटलाय. चपळाई पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांची. आजच्या रात्रीमध्ये ही पहिली मॅच ते खेळत आहेत. सुरुवातीला ज्यांना बाय मिळाली होती चॅलेंजर चिरले या टीमला. धावासंख्या होती 7 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झाले 4-7. या वेळचा चेंडू एक गुडघा फोल्ड करून बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट्समन रोहित घरतच्या बॅट मधून आला मोठा स्ट्रोक, षटकार माफ करा चौकार. रोहित घरत सध्याच्या घडल्या चर्चेचा विषय बनलाय पूर्ण स्पर्धेमध्ये, ज्याला आपण खेळताना पाहतोय. मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही गोष्टींमध्ये सध्याच्या घडला तो आतापर्यंत उजवा ठरला असा रोहित गुरुनाथ घरत. धाकटेजू टेनिस क्रिकेटमध्ये 2 रोहित आहेत, त्यापैकी हा रोहित गुरुनाथ घरत आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे चला एक मिळाली आहे, दुसरीसाठी पलटला आणि दुसरी सुद्धा पूर्ण केली जाते. चपळाई आपण पाहू शकाल किती आहे. धावसंख्या होती 13. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावसंख्या होती 13 धावा. आपल्या सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी अनेक त्यांचे पाठीराखे येताना दिसत आहेत आणि यावेळचा चेंडू फटका फसलाय. फार महत्वाची विकेट. बिग फिश इन द नेट. मोठा मासा गळाला लागलाय. रोहित घरत जेलबाद.
गरज होती का या फटक्याची? संयम मात्रेचा शेवटचा चेंडू फक्त खेळून काढायचा होता. अशा वेळी बऱ्याच वेळा बरेचसे फलंदाज बाद होताना आपण पाहिलेत, पण इथे सुद्धा तसंच घडलंय. झेल टिपणारा क्षेत्ररक्षक यश आहे तिथे. पहिलं षटक संपलं, धावसंख्या झाली आहे 1 बाद 13 धावा. 4 षटकांचा सामना. दुसरं षटक चालू होते. गोलंदाज प्रणित कणेकर आलाय. पहिल्या दिवसामध्ये ज्या प्रणितला आपण मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेताना सुद्धा पाहिलं होतं. चांगली कामगिरी ज्याची राहिली होती तो प्रणित लेफ्ट आर्म ऊर्ध विकेटनं. दादरपडा गावचा खेळाडू आहे. पहिला चेंडू प्रणितचा. इथे मात्र जणू काही या अगोदर झालेल्या सामन्याची इनिंग कंटिन्यू करत असताना जणू काही जाणवत असतोय. चेंडू आलाय निर्धाव. प्रतीक आणि दीपेश आहे. यावेळचा चेंडू पॉइंट मधून चेंडू बीट करून डीप बॅकवर्ड कडे चालला. एक मिळाली आहे, दुसरीसाठी परतला जातो आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वाढली जाते. धावसंख्या होते 15 धावा. यावेळचा चेंडू रिव्हर्स रो अटॅक करण्याचा हा प्रयत्न केलाय. चेंडू एका टप्प्यानं डीप बॅकवर्ड कडे आला. एक मिळाली आहे, दुसरीसाठी पलटला जातो आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 17 धावा. या वाईटचा चेंडू चांगला आहे. प्रणीतचा चेंडू निधाब येतोय. धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आपण पाहू शकाल. 17 वरती 1. यावेळेस कनेक्ट झालाय जरूर. चेंडू गोळीच्या वेगानं चाललाय फाईनलेकडे. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू निघून गेलाय सीमा पार. प्रतीकच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहिला. धावसंख्या 21च्या घरामध्ये पोहोचल्या. यावेळेस बॅकफुटला राहिला आणि चेंडू पंच केला. डीप स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक होता. जज केला आणि मात्र टिपलाय झेल. खेळाडू क्रमांक 2 प्रतीक गरज झालाय. झेल बाद. बाद होणारा प्रतीक. दीपेश अजूनही मैदानामध्ये, ज्याच्याकडे सुद्धा मोठमोठे स्ट्रोक लगवण्याची क्षमता. पण दुसरा खेळाडू बाद झाल्यानंतर आता मात्र तिसऱ्या विकेटच्या भागीदारीसाठी कोणता खेळाडू येणार हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. सूरज आला मैदानात. सूरज घरत आहे. चौथ्या क्रमांक होती. 21 वर 2 षटकांचा खेळ संपला गेला. दीपेश घरतला जुनी स्ट्राईक मिळालेली नाही आहे. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झाला. 12च्या 12 चेंडू तो नॉन स्ट्राईकलाच फक्त उभा राहिलाय.
सूरज घरात आलाय. एक सूरज मैदानात आणि एक सूरज सध्या दिवसभराच्या थकव्यानंतर थोडासा शांततेत आराम करतोय असं आम्हा पृथ्वीवरील भारतीयांना वाटतं, कारण सध्याच्या कडल्या भारतामध्ये रात्र आहे. धावसंख्या होते 22 धावा. 2 बाद 22. फ्लॅट स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे जरूर. टिपला गेला झेल आणि खेळाडू क्रमांक 3 झेल बाद. चॅलेंजर चिर्ले संघ सध्या सेमीफायनल मध्ये प्रतिस्पर्धी संघाला चॅलेंज करतोय. आमच्या गोलंदाजासमोर तुम्ही जास्त धावा नाही काढू शकत हे सांगण्याचा प्रयत्न ते करतात, कारण रोहित सारख्या बलाढ्य फलंदाजाला ज्यानं 4 चेंडूच्या वरती खेळू दिला नाही, त्यामध्ये फक्त एकच चौकार आला. 8 मध्ये रोहितला त्याची खेळी संपवावी लागली. प्रत्येकाला त्याने सुरुवात चांगली करून दिली होती जरूर, परंतु त्याला सुद्धा 8 चेंडूमध्ये 13 मध्येच थांबवला. सूर्यकांत मोकल होते. एक्सपिरियन्स होल्डर, एक वयाची 40 ओलांडलेला खेळाडू, 40+ फॉर्मॅटमध्ये सुद्धा ज्याला आपण खेळताना पाहतो. पण आज या मैदानावरती सेमीफायनलमध्ये चॅलेंजर चिर्ले संघाच्या वतीनं विरोधात खेळत असताना त्याला आपल्या अनुभवाचा फार मोठा फायदा करून घ्यावा लागणार आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 3 बाद 22. 2.2 षटकांचा खेळ संपला गेलाय. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु गोलंदाज सार्थक गरत, एक चिवट गोलंदाज आहे. यावेळचा चेंडू लेगिस्टीच्या बाहेर निघणारा व्हाईट बॉलचा इशाराला व्हाईट मिळाली जाते आणि या व्हाईट चेंडूच्या साह्यानं आता मात्र अतिरिक्त धाव वाढली जाते. धावसंख्या होत आहेत 23 धावा. 3 बाद 23. 2.3 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला. अंडर 19चा खेळाडू सार्थक रमाकांत गरत. वडिलांची सुद्धा खेळी त्या काळामध्ये पाहण्यासारखी आणि चर्चेमध्ये असायची. यावेळचा चेंडू डीप मिड विकेटकडे हिट केला, हॅमर स्ट्रोक, परंतु इथे मात्र फटका फसला. टिपला गेला झेल आणि सूर्यकांत मोकलला सुद्धा आल्या पावली माघारी जावं लागतंय. झेल टिपणारा क्षेत्ररक्षक नितीन आहे तिथे, नितीन कानोजिया. जासई परिस्थितीला खेळाडू नितीन आहे, त्यानं झेल टिपला गेला आणि सूर्यकांत मोकल हा सुद्धा खेळाडू अतिशय स्वस्तात मैदानातून बाहेर आला. युनिट नंबर 6 6व्या क्रमांकावरती फलंदाज मयूर पाटील आलाय. धाकटी जुईचा मयूर. यावेळचा चेंडू त्या दिशेने चाललाय, परंतु एक धाव नक्कीच देऊन जाईल. एक मिळाली जाते आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होती 24. 24 ला इव्हेंट नाव सुद्धा ज्या वाहिनीचं आहे आणि फाउंडर प्रेसिडेंटचं सुद्धा गाडीचा नंबर सुद्धा तोच. तो आकडा सध्या स्कोअर बोर्डवरती लागलाय. व्हाईट बॉल आलाय. आता मात्र 25 होत आहेत. सार्थक यावेळचा चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करण्यासाठी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत जरूर, पण इथे मात्र चेंडू सुरक्षितरित्या लँड होतोय. फलंदाज बाद होता होता वाचला गेलाय. तोपर्यंत पूर्ण केली गेली फक्त एक धाव आणि या एका धावेच्या साह्याने धावफलक पोहोचले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक घेऊन फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक धाकटी जुई 4 बाद 26 धावा. 26 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट.
लास्ट ओव्हर आहे, चला थोडी घाई करा. सुरेश म्हात्रे पुन्हा एकदा जॉईन होतात. किमान 70 ते 80वी फेरी सकाळपासून त्यांची मैदानावरती असेल. हे खेळाडू असेच असतात, मैदानाशी ज्यांचं नातं असतं ना त्यांना मैदानावरती आल्याशिवाय करमत नाही. मोकळा श्वास त्यांना मैदानावरतीच मिळत असतो. ऐन तारुण्याच्या उंबरवरती असताना मैदानामध्ये ज्यांनी खेळ केला आणि आता सध्या त्याच मैदानाचं जागरण ते करतायत. खेळाडूची खासियतच ती आहे आणि त्यापैकीच एक आमचा हौशी खेळाडू सुरेश म्हात्रे. बापू या नावानं सध्या ज्यांना उपाधी मिळाली आहे, त्यांची दुसरी पिढी जशी आली ना तेव्हापासून सुरेशाचा बापू झाला. यावेळच्या चेंडू लॉंग ऑनकडे खेळलाय, झेल उडाला गेला आणि टिपलाय. आल्या पावली माघारी जावं लागतंय. तू चल मैं आया. दीपेश घरात बाद झालाय. स्पर्शने टिपलेला तो झेल होता. दीपेश सुद्धा विशेष काही करू शकला नाही संघासाठी. धावसंख्या सध्याच्या घडीला नियंत्रित पाहायला मिळते, ती म्हणजे चौथं षटक मार्गस्थ असताना 5 बाद 26 झाल्यात. 5 बाद 26 नियंत्रित गोलंदाजी. समाधान शेठ माळी नक्कीच सध्याच्या घडीला खुश असतील. त्यांच्या खेळाडूंकडून सध्याच्या घडीला जी कामगिरी होतीये. चॅलेंजर चिरले संघाची आणबाण शान म्हणून समाधान शेठ माळींकडे पाहिलं जातं. प्रत्येक वेळी या माणसानं चॅलेंजर चिरले या संघासाठी बरंचसं काही केलंय. त्यांचं नेहमी स्वप्न राहिलंय, मुलांनो तुम्ही फक्त खेळा, कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमी पडू देणार नाही, हे त्यांनी नेहमी सांगितलं आणि नेहमीच त्यांनी ते सत्य सुद्धा करून दाखवलं. आणि त्यांच्या अपेक्षेला खरे उतरत असणारे सर्व खेळाडू जे मैदानामध्ये आजपर्यंत या 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या महापर्वामध्ये सेमीफायनलमध्ये झुंजत असताना आणि कमालीची कामगिरी सिद्धिविनायक धाकटीजू सारख्या बलाढ्य संघासमोर खेळत असताना ते करताना दिसत आहेत. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल होण्याची संधी, माफ करा धावबाद होण्याची संधी आहे. चपळाई तुम्ही पाहू शकता, क्या बात आहे. परंतु इथे मात्र लास्ट मुमेंटला क्लोज डिसिजन होऊ शकेल कदाचित. पाहूया काय घडलंय. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय जरूर. थर्ड अंपायर रेफर केला जात आहे. 1 2 3 चौथा प्रयत्न फलंदाजाला बाद करण्यासाठी मिळालेली संधी. बॅट्समन आहे यस. बॅट्समन आउट आणि एकही रन नाही, कारण ऑलरेडी जो प्रयत्न झाला त्यामध्ये रनच नाहीये. खेळाडू तो बाद आणि चॅलेंजर चिरले संघाला मिळालेली आणखी एक सफलता. यश घरत सध्याच्या घडीला आगेकूच करताना आपण पाहताय. पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला त्यामध्ये त्याला यश मिळालं. हे भोंगे रात्रीचे वाजताना दिसत आहेत. ही ओळख असते खरं तर. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा सामने पाहण्यासाठी जेव्हा त्या स्टेडियम मध्ये जाता तेव्हा ज्या पद्धतीने भोंगे वाजत असतात आणि आज जासईच्या मैदानावरती सुद्धा तोच वातावरण या
सर्व हौशी प्रेक्षकांनी निर्माण केला. हे सर्व तुम्हाला आता मात्र 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग पासून तुम्हाला अनेक नवीन नवीन संकल्पना पाहायला मिळतील. डीपमध्ये चेंडू गेलाय, दुसऱ्या टप्प्याने चेंडू उचलला, एक मिळाली, दुसरीसाठी पलटला आणि ती सुद्धा पूर्ण केली जाते. धावा मिळाल्या 2 आणि या 2च्या सहाय्याने धावफलक पोहोचलाय 28 वर. हे बोंगे अगोदर सुद्धा होते, परंतु 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये ज्या पद्धतीने सध्याच्या घडला हा सामना रंगला गेला, स्पर्धेमध्ये अनेक नियम सुद्धा आलेत आणि त्यानुसार हे बोंगे सुद्धा आता याच्या पुढे सुद्धा तुम्हाला वाचताना दिसतील. समर्थक आल्यानंतर हे सर्व घडताना दिसेल सुद्धा. उर्वरित काही चेंडू अर्थात 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा चेंडू मिस केला जातो. चांगली गोलंदाजी हाताळतो यश, निर्धाव चेंडू आला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 6 बाद 28 धावा. लेग बिफोर द विकेटचा अपील केलं जात आहे, परंतु इथे मात्र एक पूर्ण केली आहे तोपर्यंत. लेग बायच्या स्वरूपात मिळाली सिंगल. शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू, या सत्रातील शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 6 बाद 29 धावा, 29 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. 3.5 षटकांचा खेळ झाला. यावेळचा चेंडू सुद्धा चांगला पडलाय आणि रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा व्हाईट बॉल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक आणि सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक धाकटेजू या संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 6 बाद 29 धावा. 6 बाद 29 झाल्यात आणि 30 धावांचं टार्गेट ठेवलं. पहिलं सत्र आपण पाहिलं, ज्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज संयम म्हात्रेला पाहिलं. पहिलं षटक 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रणित कणेकरनं 8 दिल्या. तिसरं षटक सार्थक गरत घेऊन आला, ज्यानं 5 दिल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या. चौथ्या षटकासाठी आलेलं यश गरत, ज्यानं अवघ्या धावा खर्च केल्या, त्या 3 कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. चॅलेंजर चिर्ले टीमचे हे सर्व जबरदस्त खेळाडू, ज्यांना आता सध्या आपण खेळाडू कक्षामध्ये पाहतोय, ज्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावला नाही, हे त्यांचा इतिहास राहिलाय. पहिल्या दिवशी मध्ये जे खेळला, ज्या दिवशी खेळण्यासाठी ते आले तेव्हा सलग 3 सामने त्यांनी जिंकले होते. आणि चैतन्याचा सुद्धा हा वैशिष्ट्य राहिलाय. स्पेशली थँक्स टू अब्दुल चाचा, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. तब्बल 5 दिवस ज्यांनी त्यांचा कोल्ड्रिंकचा स्टॉल इथे लावला आणि मेहनतीचं काय बोलताय ना, मेहनत करेल या जगामध्ये कोणी जो मेहनत करेल ना, त्याला कशाचीच कमी नाही. काम करणाऱ्याला बरंचसं काही मिळतं, फक्त तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे, तुमच्याकडे ती
कॅपॅसिटी हवी आहे ते करण्याची. आमचे विपुलजीच पहा ना, दिवस रात्र मेहनत करत असतात. नेहमी ज्यांचा हसरा चेहरा असतो, निरागस गोंडस बाळ जसं तसं त्यांच्या चेहऱ्यावरती निरागस भावना नेहमी असतात. यस, थँक्यू अब्दुल चचा. नो प्रॅक्टिस. चला बॅटिंग टीम मैदानामध्ये ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. आपण खेळपट्टीवरती जाऊन बॉल चेक करणार आहोत. आतमध्ये जावं लागेल. दोन्ही संघांना सेम नियम आहेत, त्याच्यामुळे प्लीज कोऑपरेट करा. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानामध्ये. चॅलेंजर चिरले. सार्थक घरत आणि जतीन मडवी. सहा ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या पहिल्याच पर्वामध्ये ही पहिली सेमीफायनल जी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. त्याचं नाव रायडू आहे. यस, आम्ही 18 फेब्रुवारीला जाहीर निमंत्रण दिलं होतं आणि याच्या पुढे सुद्धा मी एक मोठं तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही इन्व्हिटेशन पाठवू. जासेचा असा एक होतकरू तरुण ज्यांनी नेहमी जासेच्या क्रिकेटवरती नितांत प्रेम केलंय, प्रीतम म्हात्रे आमचे सहकारी मित्र. स्पेशली थँक्स प्रीतम, तुमचं सुद्धा मनापासून आभार. तुमच्यासारखे हितचिंतक असले ना की काम करायला अजून ऊर्जा येत असते. चला आपण घाई करूयात. 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 30 धाबा. चेंडू आणि धाबांच्या मधील अंतर म्हणजे 6चा आकडा आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिला गोलंदाज रोहित घरत आलाय. समोर असेल स्ट्रायकर बॅट्समन सार्थक. पहिला चेंडू फिरवून मारलाय. ठोकायचं तर टॉपच्यालाच. चेंडू लॉंग लेग कडे गेलाय. चौकार. या चौकारानं आता मात्र खेळाडू कक्षामध्ये सुद्धा एक उल्हासाचं वातावरण निर्माण केलंय. याचं कारण आहे रोहित सारख्या गोलंदाजावरती पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलंय. चोवीस मध्ये 30 बनवायचे आहेत. पैकी 1 मध्ये 4 आलेत. चोवीस मध्ये 30 झाल्यात आणि मॅच बॉल पुन्हा एकदा मात्र आलाय. क्या बात है. कल्पक बुद्धीने पुन्हा एकदा मात्र बॅट्समन सुरुवात करतोय. सार्थकच्या बॅट मधून रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केला आणि चेंडू निघून चालला. डीप बॅकवर्ड कडे आलाय. चौकार. पूर्ण स्पर्धेमध्ये रोहित घरतचा बोलबाला राहिला आणि त्याच रोहित घरतवरती आता आक्रमण मैदानामध्ये केलंय. नव्या युगाचे शूर शिपाई
आणि या महापर्वामध्ये असे अनेक खेळाडू आता मात्र मिळालेत आणि खरं तर या महापर्वाचा जो उद्देश होता तो सार्थकी लागला आहे. खूप चांगले चांगले खेळाडू होता मात्र पुन्हा एकदा हायलाईट होऊ लागले, दिसू लागले, त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. मग सुशांत भगत सारखा नवोदित गोलंदाज असेल, प्रणित कणेकर असेल, सार्थक असेल, असे अनेक अपकमिंग यंगस्टार्स हे दिसू लागलेत. यावेळचा चेंडू कट केला होता जरूर, परंतु हा चेंडू निर्धावाला. 8 झाल्यात आतापर्यंत. सार्थक रमाकांत घरत एक चांगल्या धाटणीचा खेळाडू सध्याच्या घडला तयार झालाय. खूप कमी वेळामध्ये ज्यानं आपल्या नावावरती एक बाईक सुद्धा केली आहे. ओ हो 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 हो, क्रिकेटमध्ये विलोभनीय दृश्य निर्माण केलाय. सार्थकने जणू काही मैदानामध्ये आगच लावली आहे. आलाय चौकार. क्या बात आहे. सार्थक घरतची चर्चा. पुढचा चेंडू रोहित काय टाकेल हे तो अगोदरच जाणतोय आणि त्या अँगलने तो शॉट क्रिएट करतोय. 12 धावा होत आहेत. 4 चेंडू संपलेत, त्याच्यामध्ये आतापर्यंत 3 चौकारांची नोंद झाली आहे, यामध्ये 2 रिव्हर्स, ते सुद्धा रोहित घरतला. हे ठळक अक्षरामध्ये लिहावं लागेल. यावेळचा चेंडू थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. यावेळचा चेंडू आता मात्र निर्धावाला. षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30चा पाठलाग करत असताना धावसंख्या होती 12 धावा. चेंडू आणि फळीतर जो अंतर होता तो आता मात्र पूर्ण झाला, म्हणजे येणाऱ्या 18 मध्ये 18 बनवायचे आहेत. 18 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. चॅलेंजर चिरले वर्सेस सिद्धिविनायक धाकटीजुई. मनीष गोंधळी आलाय. दुसऱ्या षटकासाठी मनीष गोंधळीला पाचारण करण्यात आले. मनीष गोंधळीची निवड झाली आणि अशा परिस्थितीमध्ये स्ट्रायकर बॅट्समन जतीन मडवी, चिरल्याचा जतीन संतोषजी मडवी, क्या बात आहे, यांचे चिरंजीव. म्हणजे एकीकाळी याच 2 फलंदाजांचे वडील खेळाचे गाजवले त्यांनी मैदान आणि सध्याच्या घडला ही दुसरी पिढी. बाप से बेटा सवाई. रिव्हर्स करण्याचा हा प्रयत्न, फटका अंगलट आला आणि इथे मात्र फसला खेळाडू क्रमांक 1 चॅलेंजर चिरली संघाचा धक्का. पहिला खेळाडू बाद होतो झेल बाद. दीपेशने टिपला हा झेल. बाद होणारा पहिला खेळाडू जो मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहू शकाल, ज्याला पहिला चेंडू फेस करण्याची संधी मिळाली. पूर्ण पहिलं षटक जो नॉन स्ट्राईकला उभा होता, फक्त सार्थक घरची बॅटिंग तो पाहत होता आणि आता मात्र त्याला दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती खेळण्याची संधी मिळाली. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याच्या नादामध्ये झेल उडाला आणि तो मात्र टिपला गेला. तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू येतोय संयम म्हात्रे, झाशीचा खेळाडू. मनीष गोंधळी. 17 मध्ये 18 बनवायचे आहेत आणि मनीष गोंधळीला पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आहे. सतरा चेंडू विजयासाठी 18 बनवायचे आहेत.
पहिला चेंडू लेग बिफोर द विकेटचा अपील केला आणि इथे मात्र खेळाडू क्रमांक 2 संयम मात्र आल्या पावली माघारी जात असताना 25च्या स्वरूपात संयम होते बाद. हॅलो, रात्रीचे बरोबर 2:25 झालेत आणि मध्यरात्री बरोबर रायडू मात्रे यांना कोणाचा तरी फोन आलाय. किती महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते तुम्ही ओळखू शकता. अगदी 24 तास त्यांच्याकडे सेवा असते, 24/7. आठवड्याचे 7 दिवस, दिवसाचे 24 तास कामाचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक तहानल्याची ते तहान भागवत असतात. सलग 2 चेंडू 2 विकेट्स मिळाल्यात मनीष गोंधळीला आणि आता मात्र विकेट हॅट्रिक वरती तो आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक हरभजन सिंगने घेतली होती. भारतीय यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र मिस केला जातोय. क्या बात आहे. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये त्यानं 3 विकेट्स मिळवल्यात आणि 2 निर्धाव चेंडू फेकलेत. मनीष गोंधळी चांगली गोलंदाजी हाताळतो आणि आता मात्र 13 मध्ये 18 बनवायचे आहेत. 18 चेंडू 18चं समीकरण 13 मध्ये 18 मध्ये आलंय. सार्थकला बराच वेळ झाला जो नॉन स्ट्राईकला उभा. पाण्यातून काढलेला मासा जसा तळपावा तसा सार्थक नॉन स्ट्राईकला सध्या वाट पाहतोय. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव आला आणि निर्धाव षटकाची सांगता क्या बात आहे. मिडनवर टाकले गोलंदाज मनीष गोंधळी, जांभूळपाडचा खेळाडू ज्यानं कमालीची कामगिरी केली. ऐन मोक्याच्या क्षणी केलेली गोलंदाजी म्हणजे असं झालं 32 दातांच्या विळख्यामध्ये एखाद्या जिभेने स्वतःला सुरक्षित ठेवावं तेवढा तो स्वतः सुरक्षित राहिलाय आणि मात्र आपल्या संघाला सुद्धा त्याने सुरक्षित ठेवलाय. सामना आता मात्र बदललाय. काटा मात्र बदलला. येणाऱ्या 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. 18 चेंडू 18चं समीकरण 30 बनवायचे होते 24 मध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 यालाच क्रिकेट म्हणतात. अनिश्चिततेचा खेळ. कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल याचा नेम नाही. आणि आता मात्र 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. पण सार्थक आहे मैदानामध्ये ज्याला आता स्ट्राईक आली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्यानं 12 उसूल केल्या होत्या तो सार्थक दुसऱ्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकला उभा राहून फक्त बघायची भूमिका करत होता.
तिसरा गोलंदाजाचं नाव आहे सूरज घरत, ज्याच्या नावावरती सुद्धा एक बाईक आहे. सूरज घरत आलाय. यावेळचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्सचा फटका, स्विचेसचा फटका खेळायचा होता जरूर, परंतु चेंडू हा मात्र मिस होतोय. यावेळचा चेंडू फटका फसला, झेल उडाला, झेल खाली क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुटलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो, परंतु हा झेल सुटलाय. मित्रा, ही कॅच नाही तर तू मॅच टाकलीस, असा आवाज प्रेक्षकांमधून आता येऊ लागलाय. 10 मध्ये 16 करायचे आहेत अशी झेल मॅक्सवेलची सोडली होती आणि त्याने 200चा आकडा गाठला होता. 10 मध्ये 16 बनवायचे आहेत. सार्थकला जीवनदान मिळालंय. फार महत्वाची विकेट होती, पण ती मात्र आता मिळालेलं जीवनदान किती उपद्रव करणार, हा सुटलेला झेल किती उपद्रव करणार ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा त्याच्याचकडे आला आहे आणि इथे मात्र खेळाडू होतोय धावबाद. आणखी एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला, खेळाडू क्रमांक 4, चौथा खेळाडू चॅलेंजर चिर्ले संघाचा सूरज स्पर्श घरत झालाय धावबाद. अक्षय पाटील येतोय. भाया नावानं प्रसिद्ध असणार खेळाडू. अनेक वेळा मैदानामध्ये ज्याने भाईगिरी नेहमी दाखवले, जो मैदानामध्ये आलाय. आठवते आम्हाला अजूनही एक जासे ग्रामपंचायत विरुद्ध चिर्ले ग्रामपंचायत एक सामना झाला होता आणि त्यामध्ये या फलंदाजानं मोठे फटके लगावले होते, षटकार लगावले होते. तो फलंदाज आता पुन्हा एकदा मात्र मैदानामध्ये आलाय, अक्षय पाटील. हे होत असतं थोडंसं. 9 मध्ये आता 16 बनवायचे आहेत. हे 3 चेंडू सामन्याचं भवितव्य ठरवणारे असतील. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटच्या षटकामध्ये 13 करायच्या होत्या आणि त्या झाल्या नव्हत्या. यावेळचा चेंडू फटका खेळायचा होता जरूर. चेंडू डिप्सकडे गेला, एक मिळाले, दुसरीसाठी पलटलाय, पण इथे मात्र थांबवलं जात आहे. धाव मिळाली 1. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 15 धावा. आता मात्र चेंडू बाकी आहे ते 8 आणि विजयासाठी 15 बनवायचे आहेत. 15 झाल्या, 15 बनवायचे आहेत. सार्थकच्या वैयक्तिक या 15 धावा आतापर्यंत झाल्यात. म्हणजे इतर 4 बाद जे झालेले खेळाडू त्यांनी एकही धाव आतापर्यंत केलेली नाहीये. क्रिकेट हा षटकार आणि चौकारांचा नाही तर सिंगल डबलचा सुद्धा खेळ आहे. सिंगल डबलला किती महत्व आहे हे या सामन्यामध्ये तुम्हाला कळेल. आणखी एक निर्धाव चेंडू आला. या अगोदर आपण चॅलेंजर चिर्ले संघाच्या गोलंदाजांचं कौतुक होताना पाहिलं. आता मात्र कौतुक केलं जाते सूरज घरतचं, ज्या पद्धतीने सूरजने हे षटक हाताळलंय. सुरुवातीला रोहितने 12 दिल्या जरूर, पण बाकीच्यांनी कमालीची कामगिरी केली. शरीरापासून दूर ठेवला गेला हा चेंडू आणि आणखी एक चेंडू आला निर्धाव. षटक संपल्या गेलाय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावांचा पाठलाग करत असताना चॅलेंजर चिर्ले संघाची धावसंख्या धावफलकाती लागली जाते 4 बाद 15 धावा. आता येणाऱ्या 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. अठरा चेंडू 18चं समीकरण 6 चेंडू 15 वरती आलाय.
याचा अर्थ 12 चेंडूमध्ये फक्त धावा आल्या त्या 3 धावा. उर्वरित 14 आतापर्यंत मागच्या 14 चेंडू जर आपण जर पाहिले तर 14 चेंडूमध्ये 3 विकेट गेलेत आणि धावा आल्यात 4 विकेट्स गेलेत आणि धावा आल्यात त्या 3. कमालीची कामगिरी. 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल याचा नेम नाही. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न इथे मात्र अंगलट आला. आणखी एक चेंडू निदाब. सार्थकच्या फलंदाजीचं विश्लेषण आपण करूया. सुरुवातीच्या 2 चेंडू ते 2 चौकार म्हणजे सार्थकने आतापर्यंत चौकार लगावले 3 आणि जवळजवळ 1 षटक तो डॉट गेलाय. 6 चेंडू जो निर्धाव गेलाय सार्थक. यावेळचा चेंडू सरळ खेळला लॉंग ऑफ कडे. सार्थकच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या वरतून आला हा षटकार. चार चेंडू 1 नववा. 4 चेंडू 1 नव्याची गरज आहे. समाधान शेठ माळी यांच्या चेहऱ्यावरील टेन्शन थोडंसं कमी झालं या षटकारानं. आता येणाऱ्या 4 मध्ये 9 बनवायचे आहेत. यावेळचा चेंडू फर्स्ट सेकंड स्लिप मध्ये आला. फक्त 1 मिळाली जाते. आता मात्र 3 चेंडू आणि 8 बनवायचे आहेत. पैसा उसूल मॅच. 3 चेंडू विजयासाठी 8 धाबांची गरज. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग सध्या तुम्ही अनुभवताय. महामुकाबला म्हणावा लागेल तो सध्या मैदानामध्ये रंगलाय. तर चला चैतन्य ना चैतन्य रेडी राहायचं आपण. यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर टाकला आणि इथे मात्र बॅट्समॅनला फसवलाय. 3 मध्ये 8 बनवायचे आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. 2 मध्ये 8 राहिल्यात. 2 चेंडू 8 धावांची गरज. 24 मध्ये 30 चा सामना बनू शकतो हे त्यांनी सांगितलं आणि ते करून सुद्धा दाखवलंय. या चेंडूची फटका आलाय जरूर. गॅप मध्ये चेंडू पडेल का? झेल टिपण्याचा झालाय प्रयत्न. झेल टिपलाय जरूर आणि इथे मात्र खेळाडू झालाय जेल बाद. सामना अजूनही सेफ नाहीये मी म्हणेन, कारण विजयासाठी 8 धाबांची गरज आहे. 9 आला तरी सुद्धा सामना बनू शकतो. अठरा चेंडू 18चं समीकरण. सामना होता कुठे, सामना आला कुठे, यालाच तर म्हणतात क्रिकेट. 0चा हिरो आणि हिरोचा 0 होत असतो. ऋतूप्रमाणे सारडा आणि प्रत्येक चेंडू गणिक सामना कसा रंग बदलवतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं हे सेमीफायनल. जबरदस्त मॅच. म्हणून असं म्हटलं जातं, लिहिणाऱ्याने खूप सुंदर वाक्य लिहिलं आहे, पहिला पराभव हा मैदानामध्ये नव्हे तर मनामध्ये होत असतो. तुम्ही मनाने कधी पराभूत होऊ नका. प्रत्येक क्षणाला तुम्ही झुंजण्याची तयारी ठेवा. आत्मविश्वासाने तुम्ही मैदानामध्ये प्रयत्न करत राहिलात ना तर यशाला सुद्धा तुमच्या पायासमोर लोटांगण घालावं लागतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना. 1 चेंडू गरज होती 8ची, पण इथे मात्र सामना तरी सुद्धा बनवलाय आणि फायनल मध्ये एंटर झालाय सिद्धिविनायक धाकटी जुई. सन्माननीय अतुल शेठ ठाकूर साहेब, एक यंग डायनामिक बिझनेसमॅन बोरखार गावासाठी खऱ्या अर्थानं मिळालेला हा अनमोल रत्न, ज्यांनी सातत्याने बोरखार ग्रामसुधारणा मंडळाच्या माध्यमातून बोरखार गावात